मगाशी थोडंसं या शब्दांनी हळवं व्हायला होतं. गझल गायकी मी माझ्यापरीने एक त्याला नाव ठेवलं आहे की ती माझ्यासाठी तरी साधी सोपी नाही आहे. म्हणून माझं आपलं एक नाव ठेवलं की ही आशयप्रधान गायकी आहे. म्हणजे तुम्ही जरी शास्त्रीय गायक असलात, वर्षानुवर्ष मी 8-9 वर्ष क्लासिकल गाणं केलं, पण ठीक आहे केलं असेल, पण तुला गझल गायची आहे ना, मग तुझ्या शास्त्रीय गाण्याचा उपयोग किती तिथे, त्याचं प्रयोजन किती असायला हवं मापदंड ठरवला होता. आणि म्हणून त्या आशयप्रधान गायकी चा प्रचार आणि अंगीकार करताना असं ठरवलं की ही आशयप्रधान गायकी आहे. मग आशयप्रधानता समजून कशी सांगायची, तर तू भलेही गायक असशील पण आशयाला पहिला दर्जा दे. आणि तुझ्या गाण्याला भले तू गायक आहे म्हणून तुला गाणंच महत्त्वाचं वाटू शकतं, वाटायला हवं नैसर्गिकरित्या, पण तरीही त्याला दुसऱ्या दर्जावर ठेव. ते जर ठेवलं तर आशयाला प्रधान मानून शब्दातील आशय प्रगट करत करत तुला लोकांच्या काळजापर्यंत जाता येईल. आणि गझल ही काळजाची भाषा आहे हे तुला सिद्ध करता येईल. म्हणून तो आणि मला असं सांगायचं आहे की बा हा परकाया प्रवेश आहे. म्हणजे भापकर साहेबांचे शब्द मला दिले, त्यांनी लिहिलं आणि ते आशयघन शब्द त्यांनी माझ्याकडे दिले. पण मला माहीत आहे ते मी एक माध्यम आहे, मी एक पूल आहे. भापकर साहेब आणि रसिकांमधला एक मी ब्रिज आहे. म्हणजे त्यांचं जे काही मनोगत आहे मला स्वरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचायचं आहे. तर मग माझं प्रयोजन काय की त्या शब्दातील अर्थ अधिकाधिक प्रगट करत मी तुमच्यापर्यंत पोचावं, त्याच्यासाठी माझं इथे प्रयोजन आहे. म्हणून शब्दातील आशय महत्त्वाचा. आणि मला माहीत आहे की मी भापकर नाही आहे, मी भापकर साहेब नाही आहे, पण मी भीमराव पांचाळ आहे, पण मी भापकर साहेब होऊ शकतो. कसा का त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये व्यक्त केलेले भाव, व्यक्त केलेले दुःख असेल, व्यक्त केलेली वंचा असेल, वेदना असेल, जे काय असेल ते मी जर त्याच तीव्रतेने माझा मानलं, ते माझंच आहे. त्यांनी माझ्याकडे विश्वासाने सोपवलं ना, तर मी आता माझं आहे. मग आता माझं समजून मी गातो, तो माझा परकाया प्रवेश आहे त्या रचनेपुरता. आणि मग ते माझं समजेल तेव्हा आतून प्रस्फुटित होईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल, असा तो प्रवास आहे. आणि म्हणून मगाशी मी जे वापरतो, दिमक लगे लुगास से खफा हो के एक दिन मफहूम की तलाश में अल्फाज जाएंगे, असं होऊ द्यायचं का आपण? स्वतः शब्दकोशात दिमक उधळी लागलेल्या, वाळवी लागलेल्या शब्दकोशातून रागावून शब्द बाहेर पडतील आणि स्वतःचा अर्थ स्वतः शोधत इकडे तिकडे इतस्ततः फिरतील, असं होऊ द्यायचं का आपण? असं होऊ द्यायचं नसेल, त्यासाठी भाषा भगिनी धामची गरज आहे. आणि ही गरज आज इतक्या उशिरा का होईना एका व्यक्तीला ती उमगली. माझ्या मनात अनेकदा होतं हे गुरुकुल स्थापन करणे, अनेक भाषा शिकवणे, त्यातून गझलचा प्रचार प्रसार करणे हे मनात होतं, पण मी प्रत्यक्षात उतरू शकलो नव्हतो आतापर्यंत. त्याचा एक भाग का होईना आमचे रामकृष्ण आज प्रत्यक्षात उतरवत आहेत. आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहूया. मी तर आहेच, भापकर साहेब आहेत, शिरसे साहेब आहेत, आपण सगळ्यांनी, यार्दी साहेब आहेत, त्या सगळ्यांनी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहूया. आणि हे इतकं की ही कल्पना मात्र राहू नये, ते प्रत्यक्षात यावं, यासाठी आपण सगळ्यांनी झटावं प्रयत्न करूया. आणि मी एक सगळ्या काव्याचा भोक्ता आहे. मला मुक्तछंदापासून तर सगळे काव्यप्रकार, गायन प्रकार आवडतात, पण माझं एक विशेष प्रेम, एक कोपरा जो हळवा आहे तो गझलसाठी आहे. म्हणून त्या गझलप्रती मी एक भाव व्यक्त करणारं एक गाणं पेश करतो. आणि मग असं बोलत मला बरंच बोलायचं आहे की मैफिल असते तेव्हा असं बोलायला मिळत नाही. असं कधी गझल संवादसारखा कार्यक्रम घडतो तेव्हा थोडं बोलायलाही मिळते आणि गायलाही मिळतं. तुमचं मनोगती समजून घेता येईल. तुमचे काही प्रश्न दडलेले असतील मनात गझलविषयी, तिच्याबद्दलच्या गैरसमजांविषयी, तेही मला दूर करता येतील. असं एक संवादी स्वरूप ठेवूया आजच्या मैफिलीचं. एक आगळी वेगळी आणि अतिशय अनौपचारिक, म्हणजे मी आज आणि नेहमी मैफिलीच्या आधी एक लिस्ट बनवत असतो की तू काय वाजवशील, याच्यानंतर कुठला क्रम असेल, हा कुठला ताल असेल, काही ठरवलेलं नाही आहे. जसं तुम्ही म्हणाल, जसं आपल्याला वाटेल तसं आपण पुढे जाऊ. आणि जिथे तुम्ही म्हणाल की थांब आता, तिथे थांबूया.
दर आ श्वास गजल श्वास गजल निश्वास गजल श्वास गजल निश्वास गजल जगण्याचा जगण्याचा विश्वास गजल श्वास गजल निश्वास गजल जगण्याचा विश्वास गजल जगण्याचा विश्वास गजल आठवणींची उणव जशी आठवणींची 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 उणव जशी आठवणींची आठवणींची उणव जशी हृदयाचा हृदयाचा मधुमास गजल हृदयाचा मधुमास गजल गजल काय आहे अजून एक परिभाषा ललनेचा ललनेचा जुलमी नखरा ललनेचा ललनेचा जुलमी नखरा जुलमी नखरा 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 जुलमी नखरा ललनेचा जुलमी नखरा हाय गुलाबी हास गजल हाय गुलाबी हास गजल श्वास गजल ज्ञानाचा नित्यदीप जळे ज्ञानाचा नित्यदीप जळे ज्ञानाचा 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 नित्यदीप जळे ज्ञानाचा नित्यदीप जळे दूर करी दूर करी दूर करी
तिमिरास गजल दूर करी तिमिरास गजल श्वास गजल निश्वास गजल नाहीस इथे तूच नाहीस इथे हात धरायासाठी हा असा चंद्र अशिरात फिरायासाठी हा असा चंद्र इथे हात धरायासाठी नाहीस इथे हात धरायासाठी हा चंद्र तोच आहे रात्र तीच आहे चंद्र तोच आहे रात्र तीच आहे सोबती समाजा मात्र मीच आहे तूच नाहीस इथे तूच नाहीस इथे हात धरायासाठी हा असा चंद्र अशिरात फिरायासाठी फार सुंदर शेर आहे. आठवा कधी काळी आयुष्यात असं काही होऊन गेलंय का? आडवी एक तिथे भिंत मनाची आली, आडवी एक तिथे भिंत मनाची आली, आडवी आली, आडवी एक तिथे भिंत मनाची आली. चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड़ दिया. आडवी आडवी एक तिथे भिंत मनाची आली, आली आली आडवी. जे नको तेच मी करत गेलो, मी तुझ्या अंतरी शिरत गेलो. ते तुझे धोरणीदार होते, ते तुझे धोरणीदार होते. मी जसाच्या तसा परत गेलो. आडवी एक तिथे भिंत मनाची आली, मनाची आली, मनाची आली, मनाची आली. दार होतेच कुठे,
दार होतेच कुठे, दार होतेच कुठे आत शिरायासाठी, हा असा चंद्र अशिरात फिरायासाठी, हा असा चंद्र. नेहमीचेच फिके रंग, नेहमीचेच फिके रंग नकोसे झाले, नकोसे झाले, नकोसे झाले, नकोसे गरनिप, नकोसे गरनिप, सानी रे सानीप, नकोसे गरनी पसानी रे जानी पमारे ग पारे सा गबनिसा 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 नेहमीचे चपिके रंग नकोसे झाले, नकोसे झाले. ये गडे आज, ये गडे आज, ये गडे आज नवा रंग भरायासाठी, हा असा चंद्र अशिरात फिरायासाठी, हा असा चंद्र. आखरी शेर आहे भटांच्या शैलीचा शेर, आणि असा शेर केवळ भट आणि भटच देऊ शकतात. तुमच्या लक्षात येईल. काय गीत कधी, काय आगीत कधी आग जळाली होती, काय आगीत कधी आग जळाली, कधी आग जळाली, जळाली होती. काय काय आगीत कधी आग जळाली होती, आग जळाली होती. लोक नेतील मला, नेतील मला, लोक नेतील मला, लोक नेतील मला खोल पुरायासाठी, हा असा चंद्र अशिरात फिरायासाठी, तूच नाहीस इथे, तूच नाहीस इथे, तूच नाहीस इथे हात धरायासाठी. भाषा ह्या एकमेकींच्या भगिनी असतात आणि त्या संवादासाठीच असतात. हा साक्षात्कार मला झाला, होतच होता. अमीर खुसरोचं एक विधान ऐकलं की मी जरी माझी मातृभाषा जरी फारसी असेल तरी पण मी माझं पालनपोषण या देशात झालं आहे, म्हणून ही सुद्धा माझी मातृभाषाच आहे. एक आई असेल तर एक मावशी आहे. लिपट जाता हूँ माँ से, लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गझल उर्दू में कहता हूँ मराठी खुश हो जाती है, असं मी माझ्या बाबतीत नेहमी म्हणतो कौतुकाने.
तर तो साक्षात्कार तेव्हा झाला की त्यांनी जेव्हा म्हटलं की जेहाल मिस्किन मकुन तगाफुल, माझी मातृभाषा फारसी असेल पण मी असं मिलन घडवून आणेल दोन भाषामध्ये, असा एकोपा घडवून आणेल दोन भाषामध्ये की तुम्हाला कुठेही अर्थाला अडथळा येणार नाही. दोन भाषांचं व्याकरण वेगळं, दोन भाषांचं सौष्ठव वेगळं, त्याचं सगळंच वेगळं, संस्कृती वेगळी, पण तरी दोन भाषा एका कवितेमध्ये नांदू शकतात हे त्या बहादरांनी सिद्ध केलं. तो फार मोठा कलावंत होता. अमीर खुसरो त्यांनी ध्रुपद धमारापासून ख्याल गायकी निर्माण केली, त्यांनी वीणेपासून सतार बनवली, त्यांनी काय नाही केलं. तुम्हाला सांगतो, त्यांनी कवितेचे काही प्रकार शोधून काढले. त्यांनी अमीर खुसरोबद्दल सांगावं तितकं थोडं आहे. भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी ज्यांनी प्रत्यक्षात आणली म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतो आहे की तो म्हणतो की मी एक कविता तुम्हाला सांगतो त्यांनी निर्माण केलेली, आणि तो म्हणतो की मी कवितेमध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारेन, तू एक उत्तर कवितेमध्ये तुम्ही द्यायचं मला, असा कविता प्रकार त्यांनी म्हटलं. तो विचारतो की डोम क्यों न गाया, गोश्त क्यों न खाया. डोम म्हणजे गायक, गायक का गायला नाही आणि नॉनव्हेज किंवा मटण का खाल्लं नाही. डोम क्यों न गाया, गोश्त क्यों न खाया. त्याला कवितेमध्ये उत्तर हवं होतं पण ते इतरांनी नाही दिलं, त्यांनीच त्याच्या कवितेत दिलं. डोम क्यों न गाया, गोश्त क्यों न खाया, गला न था. शिजलं नव्हतं म्हणून खाल्लं नाही, गळा नव्हता म्हणून गायला नाही. डोम क्यों न गाया, गोश्त क्यों न खाया, गला न था. समोसा क्यों न चखा, जूता क्यों न पहना, तला न था. असला तो अफलातून माणूस होऊन गेला. त्यांनी 2 भाषांना एका धाग्यामध्ये पिरोया उसने. जहाल मस्किन मकुन तगाफुल एक लाईन फारसी भाषेत आणि दुसरी लाईन दराय नैना बनाय बतिया, खडी हिंदीमध्ये दुसरी लाईन, आणि सुंदर अर्थ प्रस्थापित झाला. आणि त्यांनीच सिद्ध केलं 1000 वर्षापूर्वी की भाषा ह्या सामंजस्यासाठी असतात, ह्या संवादासाठीच असतात. आणि त्याच्यानंतर 1000 वर्षांनी आमच्या मराठीतच हा प्रयोग झाला की एक भाषा, एक पंक्ती उर्दूमध्ये असेल तर दुसरी मराठीत असू शकते आणि अर्थाला कुठलाही अडथळा येत नाही. हा प्रयोग आमच्या मराठीत झाला. आणि अजून एक सांगावंसं वाटतं की भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी, आम्ही गझलला का नाकारलं असेल इतकी वर्ष. जर आम्ही असं म्हणत असू, भाषा सौंदर्यशास्त्र शिकताना मला स्वतःला अभ्यासाला होतं म्हणून मी सांगतो की भाषा समृद्ध होते म्हणजे काय होतं असं एक शिकवलं जायचं आम्हाला, त्याचं चॅप्टरच होतं एक. तर भाषा समृद्ध होते म्हणजे काय ते समजावं कसं, लक्षणं काय त्याची. तर असं सांगितलं जायचं की एखादा शब्द पूर्णांशाने किंवा अपभ्रंशाने तुमच्या भाषेत येत असेल, येऊ इच्छित असेल आणि तुमची भाषा जर तो स्वीकारत असेल तर निश्चित समजावं की तुमची भाषा समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर आहे. हे लक्षण सांगितलं भाषाभिवृद्धीचं. आणि इथे अख्खा काव्यप्रकार आपल्या मराठी भाषेत येतो आणि आम्ही म्हणतो की हा परकीय काव्यप्रकार आहे, हे मराठी भाषेला पेलवणार नाही, हे कृत्रिम आहे, असं करून आम्ही तिला अनेक वर्ष नाकारलं. आणि तुम्हाला सांगतो हे रसिकांचंच श्रेय आहे, ही रसिकांची देणगी आहे की त्यांनी स्वीकारलं नसतं तर मराठी गझल या भाषेमध्ये स्टँडच होऊ शकली नसती, इतकं नकारले गेले ते. आणि माधव जुलेनांनी पहिला प्रयत्न केला, त्याच्यावर कळस चढवला सुरेश भटांनी आणि मराठी भाषेत गझल प्रस्थापित झाली. आणि भाषा एकत्र कशा येऊ शकतात त्याचं दुसरं उदाहरण आमच्या इलाही जमादार राजू कदम आणि दीपक अंगेवार, आपल्या नांदेडचाच आहे पोरगा, ह्या लोकांनी एक उदाहरण घालून दिलं. तो एक उदाहरण म्हणून एक ती गझल पेश करतो. भाषेचं मिलन कसं. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे,
खूबसूरत साज दे सनम आ, 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 सनम। है अंधेरी रात फिर भी, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर। है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर। लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. रदीप काफिये यमक दोन भाषेतली वेगळी कशी आणली असेल, कसा भाषा समन्वय साधला असेल, इतका आनंद देणारी घटना आहे. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. रास्ते में लोग, रास्ते में लोग कांटे घर बिछाते हैं यहाँ. रास्ते में लोग कांटे घर बिछाते हैं यहाँ. फूल ही उधळेल कोणी चालण्या सुरुवात कर. ऐ सनम, ऐ सनम, आँखों को मेरी खूबसूरत साज. आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उनी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज. ऐ खुदा, ऐ खुदा, ऐ खुदा, ऐ खुदा मैं चाहता हूँ. ऐ खुदा मैं चाहता हूँ, मैं चाहता हूँ. हर कोई चाहे मुझे. ऐ खुदा मैं चाहता हूँ, चाहता हूँ, मैं चाहता हूँ. हर कोई चाहे मुझे, हर कोई चाहे मुझे, मैं चाहता हूँ. मैं चाहता हूँ. ऐ खुदा मैं चाहता हूँ. हर कोई, हर कोई, हर कोई चाहे. आणि त्यासाठी गंध दे मजला फुलांचा. गंध दे, गंध दे मजला फुलांचा. हासणे निर्व्याज दे. गंध दे मजला फुलांचा. हासणे निर्व्याज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे.
गझल मूळ एलाही जमादारांची. आधी रुबाई ऐकवली, ती दीपक अंगेवारची. आता हा शेर ऐकवतो, हा राजू कदमचा. म्हणजे तुम्ही बघा की कवितेमध्ये गझल सोडून इतर कविता प्रकारामध्ये मी अनुभवलं आहे म्हणून की एखादी छटा जरी एखाद्याच्या रचनेमध्ये डोकावली तर तो मूळ शार म्हणतो, अरे यांनी माझी कॉपी केली, माझी कल्पना ढापली, कविता चोरली वगैरे वगैरे आक्षेप घेतले जातात. पण गझलमध्ये ज्या विपरीत होतं, जो मूळ गझलकार आहे त्याच्या यमकांना घेऊन, त्याच्या रदीप काफ्याला घेऊन दुसऱ्या शायरांनी एखादा शेर लिहिला, पूर्ण गझल जरी लिहिली तरी तो मूळ शायर काय म्हणतो, माझ्यावर कृपा केलीस तू, मला माझ्या प्रतिभेला तू 4 चांद लावले, माझ्या या रचनेला तू इज्जत दिली, तू माझ्या बहरमध्ये गझल लिहिली, तू माझी इज्जत वाढवली, असं क्रेडिट दिलं जातं त्या दुसऱ्या याला. हे फक्त गझलमध्ये. दीपक काय म्हणतो, राजू कदम काय म्हणतो, हम लगाए आस थे, हम लगाए आस थे, पर आप कुछ मजबूर थे. हम लगाए आस थे, पर आप कुछ मजबूर थे. कुछ तो मजबूरियां रही होगी, कुछ तो मजबूरियां रही होगी, यूं ही कोई बेवफा होता नहीं. हम लगाए आश थे, पर आप कुछ मजबूर थे. काल ना जमले तुला, काल ना जमले तुला जे, ते मला तू आज दे. काल ना जमले तुला जे, ते मला तू आज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. आखिरी शेर. ऐ खुदा, ऐ खुदा इंसान को, ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा. ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा, पहले सिखा, इंसानियत पहले सिखा, पहले सिखा, पहले सिखा, इंसानियत पहले सिखा. ऐ खुदा, ऐ खुदा, ऐ खुदा, खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा. भावना तू दे कयाला, भावना तू दे कयाला, भावना तू दे कयाला, आणि थोडी लाज दे. भावना दे कयाला, आणि थोडी लाज दे. येऊन स्वप्नात माझ्या, येऊन स्वप्नात माझ्या, एकदा आवाज दे. ऐसा आँखों को मेरी खूबसूरत, खूबसूरत, खूबसूरत
आपण उर्दूला हे म्हणून नाकारतो की ही परकीय भाषा आहे, ही आपली भाषा नाही आहे, ती फल्या देशांची भाषा आहे, आपली कुठे आहे. पण आपल्याला हा अभिमान कधी वाटेल की जी भाषा आपल्याच देशात जन्माला आली, भारतातच जन्माला आली, ती परकीय कशी असेल. उर्दू या शब्दाचा अर्थ आहे लष्कर. उर्दू डिक्शनरी तुम्ही बघितलं तर उर्दू ह्या शब्दापुढं लष्कर असं लिहिलं समानार्थी. आणि याचा अर्थ काय की ती लष्कराच्या छावणीमध्ये जन्माला आलेली भाषा, म्हणून तिचं नाव उर्दू आहे. जुबान लष्कर. आणि उर्दू गझल, इथे जेव्हा गझल आली सुफी संतांसोबत, तेव्हा ती फारशीत आली 1000 वर्षापूर्वी. आणि जेव्हा हिंदीमध्ये उर्दूमध्ये गझल लिहायला लागली, फारसी भाषेनंतर 400 वर्षानंतर उर्दूचा जन्म झाला इथे भारतात. आणि त्याच्यानंतर उर्दू भाषेत गझल लिहायला जायला लागली. आणि ती गझल कुठे लिहायला लागली, आपल्याला मोठा अभिमान वाटायला पाहिजे या गोष्टीचा. सर 5 मिनटं. या गोष्टीचा अभिमान वाटायला पाहिजे की जशी उर्दू भाषा भारतात जन्माला आली, तशी उर्दू गझल ही महाराष्ट्रात जन्माला आली आणि ती औरंगाबादमध्ये जन्माला आली. आणि उर्दूचा पहिला शायर होता वली औरंगाबादी किंवा वली दखनी ज्याला म्हणतात. तो निजामशहाच्या दरबारी कवी होता. काय त्याचा शेरवा, त्यावेळेचा तो दखनी लहजा होता ना आपल्या भाषेमध्ये. उर्दू भाषा सुद्धा दखनी पद्धतीने बोलली जायची. हमन को, तुमन को, काय को, किधर को. आपल्या मराठवाड्यावर अशी भाषेचा प्रभाव आहे बघा, निजामी पद्धतीचा, हैदराबादी पद्धतीचा. तो म्हणतो की न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है, न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है, न साकी है, न दिलबर है, न शीशा है, न प्याला है. न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है. हाचा तो हैदराबादी लहजा. आणि पहिली गझल वली दखनीने लिहिली उर्दूमध्ये. आणि तोपर्यंत उर्दूमध्ये गझल लिहिल्या जाऊ शकते हे कोणाला माहीत नव्हतं. ना गालिब साहेबांना माहिती होतं, ना मीर तकी मीरला माहिती होतं, नसीम साहेबांना माहिती होतं. सगळे मशगूल होते उर्दू फारसी भाषेत गझल लिहिण्यात. जेव्हा वली दखनी दिल्लीमध्ये गेले आपला संग्रह घेऊन, आपला दिवाण घेऊन, तेव्हा तहलका मच गया वहाँ पर कि ये कौन सी जुबान है भाई, हा कुठला साधा जुबान. उर्दू गझल हा इतिहास आहे. आणि ती उर्दू गझल मुलखात औरंगाबाद आहेत. मला आता कन्फ्युजन आहे. मी साहेबांना एक विनंती केली आहे की गझल यात्रा नावाचा कार्यक्रम एक मिशन आहे माझ्या आयुष्याचं, की ज्या ज्या ठिकाणी हे महत्त्वाचे गझलकार, ते मराठीतले असो की उर्दूतले असो, आपल्या भाषा भगिनी धामचाच जोडून केलेला एक उपक्रम असेल तो, की जिथे जिथे सुरेश भट असो, माधव जुलेन असो, वली दखनी असो, बदिउल जमा खावर साहेब असो, उरागिरी असोत, हे जे महत्त्वाचे मुखंड जे आज आपल्यात नाही आहेत, ते गेले आणि त्यांनी जे लँडमार्क निर्माण केले, त्यांच्या ठिकाणी गझल यात्रा घेऊन जायची, गझलचा प्रचार आणि प्रसार करायचा. जर 200 किलोमीटरवर मुक्काम करायचा, तिथे सगळ्यांना जमवायचं, गप्पा मारायच्या, गझलचं देवाणघेवाण करायची, तिथं लोकांचं ऐकायचं, आपलं ऐकवायचं, एक भाषा समृद्धीचं एक वातावरण निर्माण करायचं, आदानप्रदान करायचं. आणि गझलसाठी पोषक इतक्या समृद्ध आणि सशक्त काव्य प्रकाराला अजून लोकांच्या काळजापर्यंत न्यायचं. गझल हे मराठी मानाचा अंग झाली पाहिजे, स्वभाव झाला पाहिजे, अशी करायची, असा एक मानस आहे. मला आज या प्रसंगी, या शुभप्रसंगी असं एक वाटतं की माझी मुलगी शास्त्रीय गाणं शिकते आहे, गाते आहे, तर तुमचे आशीर्वाद तिला लाभावेत म्हणून तिने येऊन एक रचना, एक उत्तम गझल तुमच्यासमोर पेश करावी अशी माझी इच्छा आहे. ये बेटा. मला म्हणतं भापकर साहेबांना जायचं आहे दुसऱ्या कार्यक्रमाला, पण ही गझल ऐकून मग मी त्यांना परवानगी देईन. खूप गझलनी जगभरात
जे मैत्र दिलं, जे गणगोत दिलं, त्याला तोड नाही माझ्या आयुष्यात. खरी श्रीमंती मला गझलनी दिली आणि असे मित्र दिले, तुमच्यासारखे रसिक दिले. आणि असं म्हणा हे व्हायचेच होते, म्हणजे चांगल्याही अर्थाने हे व्हायचंच होतं, चांगलंही व्हायचं होतं आणि वाईट अर्थाने हे व्हायचंच होतं. पण मी अपेक्षा केली नव्हती कदाचित, पण झेलायला पाहिजे. ये भी और वो भी, यो भी और यूं भी, अशी ती गझल आहे. आणि भाग्यश्री ती आता खरं तर ते काम पूर्ण व्हायचं आहे, पण ती करेल पूर्ण. आणि तिने ढेपाळून जाऊ नये म्हणून तुमच्या समक्ष सांगतो की मराठी भाषेत, हिंदी भाषेत आणि उर्दू भाषेत गायकीमध्ये जे गझलचे प्रवाह आलेत, एक स्कूल्स प्रवाह निर्माण झाले, एक स्कूल्स तयार झाले, त्या प्रवाहांचा अभ्यास हा तिच्या PhDचा विषय आहे. आणि खूप अनोखा आणि व्हास्ट विषय आहे. पण आम्ही म्हटलं की काही झालं तरी तो करायला पाहिजे, कारण त्या विषयावर सखोल अभ्यास झाला नव्हता. तो तिने पूर्ण करावा आणि तिला बळ मिळावं म्हणून तुमच्यासमोर सांगते की तिने ढेपाळून जाऊ नये मध्येच. रुबाई पेश करते. काल पण केली आणि भापकर काकांनी लिहिलेली आहे, प्रयत्न करते. रेंगाळले इथे मी, घोटाळले इथे रेंगाळले इथे मी, घोटाळले इथे मी. कसला हिशोब घेता, कसला हिशोब घेता, रक्ताळले इथे मी. सर्वस्व देऊनिही, सर्वस्व देऊनिही मी नाडलेच गेले. जरी मार्ग ओळखीचा, जरी मार्ग ओळखीचा, हे चाळले इथे. कुठल्या तरी क्षणाला, कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते, हे व्हायचेच होते. कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते. वणवे सागराला, वणवे सागराला लागायचेच होते. कुठल्या तरी क्षणाला हे व्हायचेच होते.
लांब